नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. शास्तीकर माफ करण्यासाठी मुख्याधिकारी यांना भारतीय जनता पार्टीचे राहुरी तालुका मंडलाध्यक्ष विक्रम भुजाडी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवेदन दिले. राहुरी नगर परिषदेत हद्दीतील नागरिकांच्या घरपट्टी, नळपट्टी व इतर अन्य करांच्या थकबाकीवर राहुरी नगर परिषदेने पठाणी वसुली करत 2% दराने दंड व्याज आकारला. त्यामुळे नागरिकांनी मालमत्ता कराच्या रकमेपेक्षा शास्तीकरचा दंड जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे राहुरी नगर परिषद हद्दीतील नागरिक या 2% शास्तीकरामुळे त्रस्त झाले. त्यामुळे थकीत घरपट्टी, पाणीपट्टी नगर परिषदेला भरत नाहीत. 2% शास्तीकर जर माफ झाला तर त्याचा फायदा नगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना होणार असून घरपट्टी, पाणीपट्टी 2% कमी झाल्यास नागरिक स्वयंस्फूर्तीने नगर परिषदेचे मालमत्ता थकबाकी कर भरतील व त्यामुळे नगर परिषदेचे हे थकबाकी मोठ्या प्रमाणात वसूल होईल. म्हणून नगर परिषदेने 2% शास्तीकर माफ करावा. जर याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन शास्तीकर रद्द न झाल्यास आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरपालिका कार्यालयाला टाळे ठोकू, असा भाजपचे राहुरी तालुका मंडल अध्यक्ष विक्रम भुजाडी यांनी पालिका प्रशासनाला इशारा दिला. भुजाडी यांच्या नेतृत्वाखाली राहुरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ऋषिकेश पाटील यांना शास्तीकर माफ करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आला. यावेळी उमेश शेळके, सचिन उमेत्रे, किशोर येवले, गणेश खैरे, अक्षय तणपुरे, सतीश फुलसौदर, कांतीलाल जगधने, गणेश डवरे, बाजीराव इरोळे, दिनेश उंडे, बाबासाहेब येवले, रितेश लांबे, शरद येवले आदी कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. जनता पार्टीच्या वतीने राहुरी नगर परिषद कार्यालयात आज निवेदन देऊन आम्ही त्यांना हे केलं की राहुरी शहरातील ज्या मालमत्ता कर आहे त्याच्यावर जी 2% शास्ती लावली आहे व त्या शास्तीची वसुली पठाणी वसुली टाईप केली जाते. राहुरी नगर परिषद त्वरित ही शास्ती माफ करावी, ते पण 50-60% नसून ती 100% माफ करावी. ही पठाणी वसुली थांबवावी आणि नसेल थांबत तर आम्ही राहुरी नगर परिषदेच्या कार्यालयाला टाळे लावून काम करण्यात येईल, हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुरी शहराच्या वतीने मी सांगतो. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.